भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ. भाग 95. स्वामींनी पुराणिकांच्या घरात प्रवेश केल्याक्षणी त्यांचे घर शांत शीतल प्रकाशाने गच्च भरून गेले. स्वामी आपल्या घरी आले याचा भगवंत आनंद पुराणिकांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. पुराणिकांच्या पत्नीने म्हणजेच मीराबाईंनी स्वामींचे निरांजनाने ओवाळून स्वागत केले. फुलांची माळ स्वामींच्या गळ्यात घातली. स्वामींना वाकून 3दा नमस्कार केला. स्वामी पुराणिकांच्या घरी आले आहेत ही बातमी ऐकून बरेच लोक पुराणिकांच्या दरवाजात गर्दी करून उभे होते. चिंतोपंत टोळसुद्धा तिथे आले होते. आपल्या घरी स्वामी आग्रह करून सुद्धा आले नाहीत, परंतु पुराणिकांकडे मात्र लगेच आले ह्याचे वैषम्य त्यांच्या मनी उमटले होते. स्वामींनी ते ओळखले होते, परंतु स्वामी काहीच न बोलता मीराबाईंनी समोर आणून ठेवलेल्या अर्ध्या लाडवाकडे पाहत बसले. स्वामींनी लाडू खावा म्हणून पुराणिकांनी स्वामींना विनंती केली. स्वामी स्वस्थ बसले आहेत, ते लाडू हातात घेत नाहीत. हे स्वामींना पुन्हा लाडू वाढायला आलेल्या मीराबाईंच्या सुद्धा लक्षात आले. मीराबाई स्वामींना लाडू ग्रहण करण्याची विनंती करू लागल्या. तेव्हा स्वामी मीराबाईंना म्हणाले, तुम्ही अर्धाच लाडू समोर ठेवला आहे. अर्धा लाडू चुलीजवळ जो ठेवला आहे तो घेऊन या, म्हणजे मला पूर्ण लाडू खाता येईल. मीराबाईंनी स्वामींचे बोलणे ऐकले आणि त्या मनोमनी ओशाळल्या. वास्तविक अख्खा लाडू स्वामींना अर्पण करायची मीराबाईंची इच्छा होती, परंतु त्यांच्या मनात विचार डोकावला की जर स्वामींना लाडू आवडला नाही तर उष्टा लाडू फुकट जाईल. त्यांच्या मनात उमटलेला विचार हा प्रापंचिक मुशीतून निर्माण झाला होता आणि स्वामींनी ते अंतर्ज्ञानाने ओळखले होते. मीराबाईंचे स्वामीवर उत्कट प्रेम होते, परंतु मनातल्या या भक्तीच्या नंदादीपाला लवचिक प्रापंचिक विचारांची काळजी चिकटली होती. ती दूर होणे आवश्यक होते. स्वामींचे बोलणे ऐकून मीराबाईंना अतिशय वाईट वाटले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. स्वामींनी आपल्या मनातले हे भाव ओळखले ह्याची खरे तर मीराबाईंना जाणीव झाली होती. स्वामी चटकन म्हणाले, माते काळजी करू नकोस, आणि स्वामींनी तो अर्धा लाडू मनापासून खाल्ला. दोघांना आशीर्वाद दिले, त्यांच्यावर पूर्ण कृपा केली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.